इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, पैसा नव्हता, हे धादांत खोटं आहे. अशिक्षित लोकांनी केलेला जो प्लॅन असतो असा तो प्लॅन तयार त्याच्यामध्ये केला होता. हा ज्या कागदावरती छापलेला आहे तितकीही त्याची किंमत नाहीये. केलंच नाहीये हे न करताच हे सांगताय. ते तसंच ठेवून दिलेलं आहे, त्याला हातच लावलेला नाहीये. कोणाची आहे? प्लॅनच जिथे त्याला समजत नाही काय करायचा अशा अधिकाऱ्यांना तुम्ही का तिथे बसवता? या देशाची एक मोठी दुर्दशा आहे. टाउनशिप करायची. अरे टाउनशिप करायची म्हणजे पण तुमचं कामच नाही आहे. नेतृत्व आहे, त्यांच्या लक्षातच आलेलं नाही आराखडा काय असतो. मुख्यमंत्री साहेबांनी जे केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे. विकास आराखडा असा नसतो. आपण बकाल असे वस्त्या तयार करतो. हे मराठे कसं असावं तर विकास आराखडा करता येत नाही. विकास कशासाठी? डिफेन्सच्या परवानगीने इथे एक विमान फिरवलं आणि त्या विमानातून प्रत्येक जमिनीचा सर्वे केला. आराखडा करा, FSI वाढवा, हे करा, असं ते चाललेलं स्वरूप आहे. काही दिवसांनी 3-3, 4-4 तासाचे जॅम पुण्यामध्ये लागतील. वेगळी महानगरपालिका होणं अत्यंत गरजेचं आहे. हे बिल्डरांच्यासाठीचं क्षेत्र आहे. हे PMRDने घ्यायचं नाहीये. PMRDने शहरं वसवायची. आपल्या इथे राजकीय नेत्यांचं हे चुकलेलं नाहीये, इथे शेतकऱ्यांचं चुकलेलं नाहीये, इथे अधिकाऱ्यांचं चुकलेलं आहे. गफलत केली की आपणही बिल्डर व्हायचं. त्यामुळे हे पूर्णपणे चुकलेला निर्णय आहे. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण मुद्द्यावर बोलू ह्या आपल्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. आज आपण PMRDA याविषयी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे जे प्रशासनामध्ये सर्वोच्च स्तरावर काम करत होतं आणि गेल्या काही दिवसांपासून PMRDA विषयी अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये उपस्थित झालेले. त्याचं कारण म्हणजे PMRDAनं जो काही डेव्हलपमेंट प्लॅन केला होता, विकास आराखडा केला होता, तो रद्द केला अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अनेकांची वेगवेगळी मतं आहेत त्या संदर्भामध्ये. काहींचं मत आहे PMRDA कडं इन्फ्रास्ट्रक्चरच नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना विकास आराखडा करताना खूप साऱ्या अडचणी आल्या, पण त्याच्यातूनही हा आराखडा कसा काय तयार झाला, मग असा चुकीचा आराखडा का सादर करण्यात आला. आणि मग ज्यांच्या जमिनी होत्या त्या सगळ्या परिसरामध्ये, मी उदाहरणार्थ म्हाळुंगे, मान हे जे टाउन TP प्लॅन होता, TP स्कीम होती, हायटेक सिटी होणार होती, तिथल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की गेली 8-9 वर्ष 10 वर्ष झालं आमच्या जमिनी मात्र घेतलेल्या आहेत, पण तिथं विकास कुठलाच झाला नाही. म्हणजे बिल्डरांच्या प्रोजेक्टला काही अडचणी नाहीत, परंतु आमच्या काही गुंठ्यांच्या, थोड्याफार एकराच्या, अगदी एखादा दुसरा एकर असेल तर त्याच्या ज्या जागा आहेत त्या मात्र आम्हाला डेव्हलप करता येत नाही. आजूबाजूला भले मोठे टॉवर उभा राहत आहेत, पण आमच्या जमिनी मात्र तशाच आहेत, आम्हाला त्या डेव्हलप नाही करता आल्या. अनेक प्रश्न आहेत की कुठं कुठं आरक्षण पडली, त्याच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत. नेमकं कसा हा प्लॅन झाला आणि काय त्याचा प्रवास होता, किंवा कुठं कमतरता होती, खरंच इन्फ्रास्ट्रक्चर होतं की नव्हतं, या संदर्भामध्ये आपण बोलणार आहे. PMRDA जे स्थापन झालं आणि ते स्थापन झाल्यावर पहिली नियुक्ती त्या ठिकाणी जे आयुक्त म्हणून झाली होती ते महेश झगडे साहेब आपल्या सोबत आहेत. आपल्या मनापासून स्वागत आहे सर. मी प्रशासनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काम केलं, तुमच्या कामाची छाप ही त्या त्या खात्यावरती तुम्ही सोडलेली आणि ती आजही त्याची चर्चा होत असते. त्यातलंच एक नियुक्ती तुमची होती PMRDA ची. जे PMRDA ची स्थापना झाली आणि पहिली नियुक्ती तुमची होती. आता त्या PMRDA विकास आराखडा तयार झाला, तो उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावरती आक्षेप नोंदवले गेले, याचिका दाखल झाल्या आणि तिथं तो अजून निकाल यायचा आहे खरं तर, परंतु त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो रद्द करत असल्याची घोषणा केली. काही सन्माननीयांचं असं मत देखील आहे की डेव्हलपमेंट प्लॅन हा रद्द करताच येत नाही, कायद्यामध्ये ती तरतूदच नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्त्या होतील पण तो रद्द नाही करताय. तर नेमकं काय प्रवास आहे PMRDAचा? कारण 6 लाख चौरस किलोमीटर एवढा मोठा प्रदेश आहे त्याच्यामध्ये. खरं तर MMRDA पेक्षाही हे जास्त झालं असं वाटतं. काय आव्हानं होती, जे झालं
ते कसं झालं आणि आता समजा याच्यातून आपल्याला पुढे तर जायचंच आहे, जावंच लागणार आहे. परंतु सर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर अशी 9-9, 10-10 वर्ष जर केवळ फक्त आपलं नियोजन करण्यामध्ये जाणार असतील, तर एक पिढ्या त्याच्यातून बाद होत आहेत. विकास काहीच होत नाही. म्हणजे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या जमिनी बघतोय, पण आम्हाला त्याच्यावर एक वीट ठेवण्याचा अधिकार नाहीये. सरकारने तर आमच्या अर्ध्या जमिनी काढून घेतलेल्या आहेत. करायचं का? खूप सारे प्रश्न आहेत. पण तुमच्याकडून हे सगळं जाणून घ्यायचंय, काय सांगा? दीपक, एक चांगला विषय आहे आणि यामध्ये मला असं वाटतं की हा विषय एक वेगळ्या स्तरावरचा आहे, पण त्याला अतिशय छोटंसं गौण स्वरूप दिलं गेलं आहे या सगळ्या चर्चांनी. म्हणजे त्याच्यामध्ये अधिकारी असतील, राजकीय नेतृत्व असेल, त्याला फार गौण करून ठेवलं की विकास आराखडा हे असं पाहिजे तसं पाहिजे. हे विकास आराखडा असा नसतो. ज्यावेळेस आपल्याकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की हा विकास आराखडा नाही आहे. हे जे नागरीकरण होतं आहे या देशामध्ये आणि जगामध्ये नागरीकरण होतं आहे, ते व्यवस्थितच व्हावं आणि पुढे केवळ एक पिढी किंवा 2 पिढ्या नाही आहे, ते हजारो लाखो वर्ष ती शहरं राहणार आहेत आणि तशा पद्धतीची तुमचा जो दृष्टिकोन आहे, तुमची जी व्हिजन आहे, त्याप्रमाणे ते असावं. आपण परदेशात जातो, ज्यावेळेस सिंगापूर एवढं चांगलं झालं, बार्सिलोना एवढं चांगलं झालं, न्यूयॉर्क आहे, त्यांनी ते प्लॅन व्यवस्थित केलं होतं आणि त्या प्लॅनप्रमाणे त्यांनी ते राबवलं. पण तिकडे जाऊन आपण त्याची वाहवा करतो. अर्थात ते करताना तुम्हाला 150, 200, 300 वर्षापूर्वी त्यांनी केलेलं आहे, ज्यावेळेस टेक्नॉलॉजी नव्हती, सॉफ्टवेअर्स नव्हती, इंजिनिअरिंग नव्हतं, त्यावेळेस त्यांनी चांगली शहरं वसवली. आता तर तुम्हाला 21व्या शतकात इतकं तंत्रज्ञान आलंय, त्यामुळे तुम्हाला वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, पॅरिस यांच्याविषयी चांगलं शहर तुम्हाला करता येतं. पण दुर्दैवाने हे आपल्याकडे होत नाही. गेले 70-75 आपण वर्ष बघितलं, तर असं काही होत नाहीये. आपण बकाल असे वस्त्या तयार करतोय. मी शहरं म्हणत नाही, याला मी वस्त्या म्हणतो. आणि मग याच्यामध्ये कुठेतरी मग आपण शेवटी कुठे येतो, की आरक्षण, विकास आराखडा, स्थगिती, हा नेतृत्व काय म्हणतंय, ते नेतृत्व काय म्हणतंय, असं एकदम गौण केलेलं आहे. आणि मला वाटतं की या देशाची एक मोठी दुर्दशा आहे, की ज्या पद्धतीने बघायला पाहिजे होतं. अर्थात याच्यावरती 1993 पूर्वी विचार झाला की हा देश सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. आपल्याला माहिती असेल की सन 1800 मध्ये जगाची फक्त 3% लोकसंख्या ही शहरामध्ये होती. आज जर बघितलं तर ती 58% लोकसंख्या ही शहरामध्ये आहे. म्हणजे गेल्या फक्त 250 वर्षामध्ये तुमची ही लोकसंख्या आहे ती 3% वरून 58% झालेली आहे. अमेरिका 84% ही तुमची शहरामध्ये राहते. युरोप तुमचा 82% शहरामध्ये राहतोय आणि भारत सुद्धा पुढच्या 30-40 वर्षामध्ये 80% शहरामध्ये असणार आहे. आता हे 80% शहरामध्ये येताना सगळे लोक शहराकडे पळतायत. तर हे जर येत असतील तर त्याच्यासाठी त्यांचं योग्य नियोजन केलं पाहिजे. आणि म्हणून 1993ला ज्यावेळेस 74वी घटना दुरुस्ती झाली, त्यावेळेस त्यांना माहिती होतं की हे जे टर्बो नागरीकरण होत आहे, वेगाने नागरीकरण होतं, त्याच्यावरती काहीतरी नियंत्रण यावं. आणि म्हणून तरतूद केली की याच्यासाठी तुमच्या महानगरपालिका वगैरे, ग्रामपंचायती, नगर यात आहेतच, पण असे वाढत्या नागरीकरणासाठी त्यांनी वेगळं तरतूद केली. आणि त्याच्यासाठी मग त्यांनी मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी, महानगर नियोजन समिती, हे पहिल्याने कन्सेप्ट आणला की ज्या आजूबाजूला, शहरांच्या आजूबाजूला जिथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होतं, तिथे या समित्या कराव्यात. त्याप्रमाणे जसं आपल्याकडे पूर्वीच MMRDA होतं, 74-75च्या सालामध्ये तयार झालेलं होतं, तसं संपूर्ण देशामध्ये मग असे त्यांनी जिथे कुठे शक्य असेल नागरीकरण तिथे करावं. आपल्याकडे 93 नंतर खरं म्हणजे इमिडिएटली तातडीने पुण्यासारख्या ठिकाणी तरी ते येणं गरजेचं होतं. PMRD ज्याला आपण तुम्ही म्हणतो, पुणे महानगर नियोजन, ते घटनेतील तरतूद आहे. ते त्याच वेळेस यायला पाहिजे होतं, 95 मध्ये यायला पाहिजे, तुमच्या 2000 मध्ये यायला, पण त्याला उशीर लागला. कशामुळे उशीर लागला? तर आपले राजकीय नेतृत्वाला मी दोष देत नाही, तर जे अधिकारी आहेत, ज्यांना याचं काहीच पडलेलं नाही आहे, त्यांना फक्त त्यांच्या पोस्टिंग बद्दल पडलेलं असतं. आणि विशेषतः तुमचे नगर विकास सचिव आहेत, जे वारंवार आलेले आहेत, त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आणि मग कधीतरी 2015 मध्ये असे महानगर नियोजन समित्या तुमच्या ह्या आल्या, प्राधिकरण पुण्याला आलं, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा ठिकाणी आलं आणि त्याची सुरुवात झाली. यांचं काम खरं म्हणजे की आराखडा जो म्हणतात ना, ह्याच्यामध्ये राजकीय नेतृत्वाला मी परत पुन्हा एकदा सांगतो, दोष देणार नाही. याच्यामध्ये जे प्रशासकीय नेतृत्व आहे, त्यांच्या लक्षातच आलेलं नाही आराखडा काय असतो. त्यांना वाटतं की कुठला तरी ह्या शहराचा आराखडा, अजिबात नाहीये. तुमचा शहराचा आराखडा जो असतो त्याला आपण DP म्हणतो, डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो शहरासाठी. ग्रामीण भागासाठी जो असतो त्याला रिजनल प्लॅन म्हणतो, RP म्हणतो. पण तुमचा ह्याच्यामध्ये जो महानगर नियोजनचा असतो त्याला महानगर डेव्हलपमेंट प्लॅन असतो तो. आपण हे जो केलेला आहे PMRDचा जो आता जो केला होता, तो आणि जो पब्लिश केला होता, तो ना DP आहे, ना RP आहे, आणि महानगर आराखडा तो अजिबातच नाहीये. हे काहीतरी विचित्र असं प्रकार केलेला आहे. आणि त्यामुळे
मुख्यमंत्री साहेबांनी जे केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे. खरं म्हणजे यापूर्वी ज्यावेळेस तो पब्लिश झाला होता त्यावेळेस माझी जाहीररित्या असं प्रसार माध्यमांनी माझी रिॲक्शन दिली होती की हा ज्या कागदावरती छापलेला आहे तितकीही त्याची किंमत नाही आहे ह्या आराखड्याची. आराखडा काय पाहिजे की तुम्हाला सध्या आपल्या देशामध्ये एक आलेलं आहे की नियोजन कसं करावं. दुर्दैवाने संपूर्ण देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये नियोजन म्हणजे काय की एखादं पुणे असेल समजा, पुण्याचा जर विकास करायचा असेल तर पुणे आहे, पुणे शहराचा हद्दवाढ करणे, पहिलं म्हणजे हद्दवाढ, गावं मर्ज करणे. किंवा मग तुमचा आरपी करायचा असेल, रिजनल प्लॅन करायचं असेल तर मग नारायणगाव ग्रोथ सेंटर, शिरूर ग्रोथ सेंटर, अमुक ग्रोथ सेंटर आणि मग त्यांची हद्दवाढ करणे. याच्यामध्ये पडलेलं हे असं एक भयानक असं त्याचं स्वरूप आहे. नियोजन आराखडा कसा असतो की तुम्ही नवीन शहरं वसवा, त्या नवीन शहरं आखीव रेखीव करा आणि त्याच्याप्रमाणे मग ते तुम्ही करा. हे काही तुम्हाला आमिबा करायचा नाहीये. त्याच्यामध्ये असे छान असं आखीव रेखीव विक्राळ वाढवायचं नाही. वाढवायचं नाहीये. बरोबर. असं पण ते झालं नाही आणि याला विकेंद्रीकरण, शहरांचं विकेंद्रीकरण. नवीन ज्यावेळेस मी इथे आलो होतो त्यावेळेस खरं म्हणजे की आल्यानंतर मी काय तिथे फार खुशीने आलो असं नव्हतो. कारण तिथे काहीच नव्हतं. माझी पहिली पोस्टिंग होते. त्या पोस्टिंगमध्ये ना तुम्हाला गाडी आहे, ना खुर्ची आहे, ना टेबल आहे, ना काहीच नसतं. ऑफिसच नाही. पण तिथून सुरुवात करायची होती. अशा सिनियरिटीला पुन्हा सुरुवात करणं म्हणजे खरं कोणी नाखुश असतं, पण मला तो पॅशन होता. पॅशन याच्यासाठी होतं की आपल्याला काहीतरी लाखो वर्ष राहणारी शहरं तयार करण्याची ही तुमच्याकडे ही आहे, संधी आहे. जसं की ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूने देश कसा विकासाचा असावा म्हणून त्यांनी नियोजन आराखडा स्वतः डिक्टेट केला होता त्यांच्या पीएला आणि तो खूप वर्ष चालला की देशाचं पंचवार्षिक आराखडा कसा हवा, तुमचा वार्षिक नियोजन आराखडा असावा, असं तुम्हाला ते करावं लागतं. मी ज्यावेळेस PMRDमध्ये आलो त्यावेळेस ही संकल्पना अशी केली होती की याच्यामध्ये तुमचे इथले रिसोर्सेस काय आहे ह्याच्यामध्ये आणि म्हणून 7,500 स्क्वेअर किलोमीटर परिसरात जो पुण्याच्या आजूबाजूने होतोय प्रचंड मोठा आहे. आपण म्हटल्याप्रमाणे MMRD पेक्षा मोठा आहे आणि देशातील दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा ते असेल. अर्थात त्याच्यामध्ये अमरावती जे आहे तुमच्या याच्यामधलं आंध्रमधलं ते कदाचित मोठं असेल, पण एक दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाला हे येतं. याचं कारण असं आहे की जगामध्ये जरी नागरीकरण होत असलं तरी हे नागरीकरण काही असं समतोल होत नाहीये. ते फक्त 50 ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होते संपूर्ण जगातलं. त्याच्यापैकी 2 ठिकाणं देशामध्ये भारतात आहेत. एक तर NCR नॅशनल कॅपिटल रिजन जो दिल्लीच्या आजूबाजूचा आणि दुसरं ठिकाण आहे की मुंबई, पुणे, नाशिक हा ॲक्सिस आहे. हा मोठा जगातल्या 50 ठिकाणापैकी जे नागरीकरण होणार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात ते तसं होणार आहे. जसं की तुमच्या जपानमध्ये त्या एका बँडमध्ये ओसाका, नागोया, टोकियो, योकोहामा येथे 33% लोकसंख्या त्यांची तिथेच वसलेली आहे. तसं हे होणार आहे. त्यामुळे इथे करायचं झालं तर मी ज्यावेळेस प्लॅन सुरू केला त्यावेळेस हे क्लासिक पद्धतीने जगामध्ये जे आत्ताचे शहर आहेत त्यांच्यापेक्षा चांगलं शहर की इथे व्हावं अशा पद्धतीने नियोजन पाहिजे. कारण आपल्याला ती संधी आहे, कारण आता तसे टेक्नॉलॉजी आलेल्या आहे. दुसरा महत्त्वाचा उद्देश असतो की या परिसरामध्ये तुमचे रिसोर्सेस तेवढे आहेत की नाहीत. जर रिसोर्सेस नाहीत आणि तुम्ही मग काय करणार आहात. त्यामुळे किती लोकसंख्या रिसोर्सेसच्या आधारे तुम्ही सामावून घेतली जाऊ शकते. उदाहरणार्थ पाणी. आता ह्या परिसरामध्ये किती पाणी आहे. त्यांना समजा तुम्ही सुद्धा 130 लिटर किंवा 135 लिटर दरडोई असेल तर तेवढं शक्य नाही आहे. मग 90 दरडोईप्रमाणे किती पाणी सामावून घेऊ शकतो. तर त्याचा खरं म्हणजे केलं पाहिजे. सध्या त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. तुम्ही आराखडा करा, FSI वाढवा, हे करा, असं ते हे चाललेलं स्वरूप आहे. मी त्याच्यामध्ये एक केलं होतं की जेवढी लोकसंख्या जे पाणी कायमस्वरूपी इथे मिळणार आहे, आपण पाऊस तर वाढवू शकत नाही, त्याच्या आधारेच इथला विकास आराखडा असला पाहिजे. नंबर 1. दुसरं आपल्याकडे फार वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात की विकास आराखड्यामध्ये मग तुमचं पर्यावरणाचं काय करायचं आहे, तुमच्या इंधनाच्या ऊर्जेबाबतीत काय करायचं. आपला देश आजही ऊर्जेच्या बाबतीत गुलामगिरीमध्ये आहे. आपण इम्पोर्टेड ऊर्जावरती असतो. त्यामुळे ऊर्जासुद्धा याच्यामध्ये बघितली पाहिजे. मी कशासाठी म्हणतो हे की जर आपली 70 ते 80% लोकसंख्या शहरामध्ये राहणार असेल तर त्याच्यामुळे तुमच्या देशाचा GDP हा पुढच्या 20-30 वर्षामध्ये 70% GDP शहरामधून येणार आहे. 70% नोकऱ्या शहरामध्ये असणार आहेत. 70% ऊर्जा ही शहरामध्ये लागणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला तशी सशक्त शहरं केली पाहिजेत आणि यासाठी मग मी त्याच्यामध्ये हे केलं होतं की एक प्रिन्सिपल ठेवलं होतं की लिस्ट एनर्जी इंटेन्सिटी पर कॅपिटा, म्हणजे कमीत कमी ऊर्जा लागणारं आणि पण जास्तीत जास्त रोजगार देणारं असं शहर आणि जिथे लोक राहतील तशी संकल्पना केली आणि ती तशी जाहीर केली होती. दुसरं असं आहे की अशा शहरामध्ये लोक काही नुसतेच येत नाही आहेत. पुणे पूर्वी पेन्शनराचं होतं कारण येऊन लोक राहत होते, पण आता तसं नाही आहे. पुणे शहराकडे लोक कशासाठी येतात तर अर्थार्जन करण्यासाठी, उद्योग व्यवसाय असेल किंवा नोकऱ्यासाठी येतात. मग त्याच जर नसेल तर मग शहराची बकाल वाढ होते. म्हणून PMRD कसं असावं तर एक ग्रोथ सेंटर, इकॉनॉमिक ग्रोथ सेंटर
म्हणजे फक्त पुण्यासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी एक मॉडेल इकॉनॉमिक कशी ग्रोथ सेंटर कसं वाढवता येईल, त्या दृष्टीने आम्ही विचार सुरू केला. हे करताना एक महत्त्वाची घटनेतील तरतूद आहे, की त्याचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन करावा लागतो. नुसताच विकास आराखडा करता येत नाही. विकास कशासाठी? तुमची इकॉनॉमी वाढली पाहिजे. मग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅनसाठी मी MCCIA कडून त्यांना विनंती करून 5 कोटी मंजूर करून घेतले होते त्यांच्या ह्याच्यातून, आणि एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आराखडा करण्यासाठी जागतिक संस्थाचे 16 कन्सल्टंटने त्याच्यामध्ये त्यांचे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दिले होते. आम्ही 3-4 आठवडे ते बघितले, आणि मग हे कशा आधारे तुम्ही हे PMRDचं हे करू शकता, विकास करू शकता, जेणेकरून मोठ्या प्रमाणात तुमचा उद्योग व्यवसाय वाढेल, मोठ्या प्रमाणात तुमच्या नोकऱ्या वाढतील, आणि मोठ्या प्रमाणात तुमचं वातावरणामध्ये त्याच्यामध्ये अपाय होणार नाही, अशा पद्धतीने कसं होईल. आम्ही 3-4 आठवडे ते बघितल्यानंतर आमच्या लक्षात आले की काय आहे. आम्ही त्यांना हायर केलं नाही, कारण आम्हाला सगळं त्या प्रेझेंटेशनमध्ये मिळाल्यानंतर परत हायर करायची गरज नव्हती, पैसा वाचला तो. त्याच्या आधारे आम्ही असं ठरवलं होतं की मग ज्याप्रमाणे तुमचं न्यूयॉर्क शहर जे वसवलं गेलं होतं की मोठं शहर, आणि त्या शहरामध्ये मोठे अव्हेन्यूज, सब अव्हेन्यूज, रोड्स, तिथेच इकॉनॉमिक सेंटर्स, आणि लोक तिथेच राहिला. म्हणजे वॉक टू वर्क, इफ नॉट वॉक टू वर्क, मग सायकलने गेलं पाहिजे, आणि सायकल नसेल तर तुमचं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे तुमची ऊर्जा वाचते, वेळ वाचतो, आणि स्ट्रेन कमी होतो. अशा पद्धतीचं आमचं ते बेसिक ठरलं डॉक्युमेंट त्याच्यामध्ये तयार झालं की अशा पद्धतीचं असावं. मग त्याच्यासाठी आम्ही जागा काय करायला दिली की पुण्याच्या आजूबाजूला जिथे ड्रायलँड पॅच आहे, जिथे कमी उत्पन्नाची शेती होते, अशा ठिकाणी आम्ही ते सुरू केलं होतं. आणि मोठ्या प्रमाणात की पुणे डिकंजेस्ट कसं होईल, डिमॅग्नेटायझेशन ऑफ पुणे, पुण्यामध्ये लोक येऊन राहण्यापेक्षा त्या नवीन शहरामध्ये कसे जातील, आम्ही अशा पद्धतीने एक मोठं शहर आणि 3-4 असे त्याचे सॅटेलाइट शहरं प्लॅन केली होती. तो खरा रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन, मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट प्लॅन. आता जो हा प्लॅन केला होता, हा प्लॅन म्हणजे सिटी प्लॅन आणि तुमचा रिजनल प्लॅनचा हायब्रिड, असं असे विचित्र मॉडेल होतं. तुम्ही जे केलं त्याचं पुढे काय झालं? ते बंद केलं, ते फाईल बंद केली, आणि पुन्हा एकदा मग जे निकृष्ट दर्जाचं, अतिशय भयानक स्वरूपाचं आणि अशिक्षित लोकांनी केलेला जो प्लॅन असतो, असा तो प्लॅन तयार त्याच्यामध्ये केला होता. आता याच्यासाठी तुमच्याकडे पैसा होता का? निश्चितपणे पैसा होता. की याच्यामध्ये असं काही कोणी सांगतात ना की इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, पैसा नव्हता, हे धादांत खोटं आहे. जर अधिकारी सांगत असतील आणि राजकीय लोक सांगत असतील, याच्यामध्ये एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये तुम्हाला सगळं एवढं 7,500 स्क्वेअर किलोमीटर परिसर तुम्हाला कसं काय करणार मॅपिंग, हे सुद्धा या राज्याला लोक खोटं सांगतायत. आणि याच्यासाठी मग जे महानगर आयुक्त आहेत PMRDचे, त्यांना मी जबाबदार होतो. हे करण्यासाठी मग आपल्याकडे टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून मी त्याच्यावरती 45 दिवस डिफेन्सच्या परवानगीने इथे एक विमान फिरवलं, आणि त्या विमानातून प्रत्येक जमिनीचा सर्वे केला 7.5 किलोमीटरवरती. आणि ते सर्वेमध्ये काय केलं की कोणाची जमीन किती आहे, त्याचे मालकी कोणाची आहे, त्याचं कंटूर किती आहे, हे सगळं त्याच्यातून मॅप करून ते तुमच्या रेव्हन्यूच्या ह्याच्यावरती सुपर इम्पोज केलेलं आहे. त्यामुळे आता सर्वे हा इतका हे आहे की, आणि तुम्हाला ज्यावेळेस प्लॅन करायचं आहे, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही फक्त ते बघायचं तुमच्या ह्याच्यावरती डेस्कटॉपवरती, आणि तुम्ही ते सगळं प्लॅन करू शकता कुठे काय करायचं ते. कुठला जर आर्किटेक्ट जर असेल, अमेरिकेतला जरी आर्किटेक्ट असेल, तो फक्त तिथून बसून एखाद्या प्लॉटचं तिथे बसून ते सगळं करू शकतो, त्याला साईटवरती सुद्धा जायची गरज नाही. तुम्ही जे मॅपिंगचा उल्लेख केला त्या संदर्भात पण काही आक्षेप असे आले की जे GI टेक्नॉलॉजी वापरून जे काय मॅपिंग केलं, वास्तवामध्ये ते वेगळं आहे, आणि तिथं जे आराखड्यामध्ये जे दाखवलेत ते इम्पोज केलेले जे फोटो आहेत ते वेगळेच आहेत. हे केलंच नाही कोणी अजून. माझं तेच आहे की हे केलंच नाहीये, हे न करताच हे सांगताय. हे न ते तसंच ठेवून दिलेलं आहे, त्याला हातच लावलेला नाहीये. जे आहे ते तसंच आहे. इनफॅक्ट त्याच्यामध्ये असं होतं की त्याचं पोर्टल करायचं होतं, त्याच्यासाठी 39 कोटी खर्च केले. 39 कोटी करून त्याच्यावरती पोर्टल बनवायचं होतं. ते पोर्टल कधीच बनलं नाही. पोर्टल कशासाठी होतं की PMRD हे भविष्यातील ऑफिस आहे. म्हणजे लोकांना PMRD कुठे असं समजलंच नाही पाहिजे. ऑफिसमध्ये जायची गरज नाहीये. तुम्हाला ऑनलाईन सगळं तिथे मिळेल की PMRD हे एक व्हर्च्युअल ऑफिस असेल, एक नवीन पुढच्या जनरेशनचं असेल, की आता जे म्हणतात KI वगैरे, आम्ही ते त्यावेळेस केलं होतं. की तुम्हाला उदाहरणार्थ म्हणून सांगतो की एखादी बिल्डिंग बांधली तर त्या आर्किटेक्टला तिथे जायची गरज नाही. त्याला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वेअरकडून ते करायची गरज नाही, कारण ते 5-6 इंचाचा फरक करता ते पूर्ण बाउंड्री समजते. तो तिथे बिल्डिंग प्लॅन देऊ शकतो. ऑनलाईन बिल्डिंग प्लॅन. आता सध्या सगळ्यात जास्त करप्शन कुठं होतं, तर बिल्डिंग प्लॅन मंजुरीला. तिथे बिल्डिंग प्लॅन मंजुरी हे ऑटोमॅटिक होती, आणि त्यासाठी मग हे तयार करण्यात आलं, सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं की आर्किटेक्टला कोणीही तिथे फाईल सबमिट करणार नाही.
तो ते कॉम्प्युटरमध्ये स्वतःच्या ऑफिसमध्ये बसून टाकेल, सबमिट करेल. तो सॉफ्टवेअर सांगेल की काय चुकलेलं आहे, तो पुन्हा एकदा दुरुस्त करेल आणि ते सॉफ्टवेअर अप्रुव्हल करेल. पलीकडे अप्रुव्हल अथॉरिटी कोणीच असणार नाही. मग हे मी लॉन्च करणार होतो, राज्य शासनाकडे गेलं ते की आम्हाला हे लॉन्च करायला परवानगी द्या. त्यांनी परवानगी दिली नाही. कारण काय आहे, ते सगळं अधिकाऱ्यांच्या हातातून ते पूर्ण चाललेलं होतं. आणि मग त्याच्यावरती तुमच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी फायनान्सची कमिटी नेमली आणि त्या कमिटीने काहीच निर्णय दिलेला नाही. खरं म्हणजे की याच्यामध्ये आर्किटेक्टला कुठेही काही करायची गरज नव्हती. नंतर ती बिल्डिंग तयार झाल्यानंतर तुम्हाला जे खरेदी करायचे तुम्हाला सब रजिस्टर ऑफिसमध्ये याची गरज नाही. तर सॉफ्टवेअरमधून जावं लागेल. तुम्ही तिथे राहायला गेल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन होणार, तुमचं मतदाराचं रजिस्ट्रेशन, हे सगळं सीमलेसली सगळं होणार. मुलगा 5 वर्षाचा 6 वर्षाचा नंतर शाळेत जाणार आहे की नाही हे तिथे होईल. आणि नंतर पुन्हा तुम्हाला समजा रेंटल द्यायचं असेल तर ऑटोमॅटिकली पोलीस स्टेशनला ते जाईल. आणि तुमचा मुलगा 18, 19 किंवा 21 वर्षाचा झाला की लग्नाचं जर तुम्हाला असेल लग्नाचं रजिस्ट्रेशन पण तिथेच होईल. म्हणजे सीमलेसली तुमचं लाईफ जे आहे ते त्याच्याशी टॅग असेल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सेवेची गरज असणार नाही, ते ऑटोमॅटिकली तुमच्याकडे असेल. अशा पद्धतीचं ते सॉफ्टवेअर तयार आहे. हे आपण म्हणजे आता हे तुमच्या सांगण्यातून ते एक लक्षात येतच आहे, पण 100% आपल्याकडे ही गोष्ट अशी घडतेच की अधिकारी बदलला की नवीन येणारा जो अधिकारी आहे तर त्यांच्या विजननुसार काम करतात आणि केलेलं काम पुन्हा बाजूला राहतं, नव्यानं पुन्हा सुरू होतं. आणि मग जे झालेलं काम जे चांगलं पण नसेल पण मग त्याला पुढं नेलं जात नाही. याचा कुठंतरी तोटा होतोय याचा असं? तोटा नाहीये, याचं हे पाप आहे. नुसता तोटा नाहीये. कारण त्याच्यापेक्षा जर तुम्ही चांगलं करत असाल तर जरूर हे करावं. पण तुम्ही एकदा पुन्हा अनादी कालाकडे चालला असाल तर मला वाटतं की ते चुकीचं आहे. जे केलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं करा. याच्यापेक्षा आणखी लोकांना सुविधा द्या. पण तुम्हाला पुन्हा एकदा जसं की मी तिथे एक सेंटर सुरू केलं होतं की तुमच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर तयार केलं होतं याच्यामध्ये, की तुमचे आर्किटेक्ट्स आहेत त्यांच्या स्टाफला कसं हे करायचं, की ट्रेन करायचं म्हणजे चांगल्या बिल्डिंग बांधल्या जातील याच्या दृष्टीने PMRD एक्सलन्स सेंटर केलं होतं. नंतर ते बंद पाडलं. आणि त्याच्यासाठी त्या सेंटरखाली आम्ही ट्रेन करायच्या काही बॅचेस पण केल्या होत्या. त्यामुळे मला वाटतं की अधिकाऱ्यांचा हा विषय नाहीये. अधिकारी हा पगार घेऊन तो निघून जातो. पण ज्या भविष्यातील लाखो वर्ष राहणाऱ्या शहराच्या पिढ्या आहेत त्या अधिकाऱ्यांना त्याचा काय संबंध आहे? कारण म्हणजे की प्लॅनच जिथे त्याला समजत नाही काय करायचा, अशा अधिकाऱ्यांना तुम्ही का तिथे बसवता? तुम्ही असं केलं पाहिजे की अधिकारी ते सिलेक्शन पाहिजे की तुम्ही ह्या अशा ऑफिसेसमध्ये किंवा जिथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या याच्याप्रमाणे बुद्धीप्रमाणे भविष्य कसं असावं, विजन काय आहे याची सगळी माहिती असलेला तसा अधिकारी तिथे बसवला पाहिजे. अशा पद्धतीने हे त्या अधिकाऱ्याची चूक अजिबात नाही. चूक कोणाची आहे तर शासनाची आहे की कुठला अधिकारी तुम्ही कुठे बसवता. मग या अधिकाऱ्यांना अजिबात दोष द्या, कारण त्यांनी त्याच्या बुद्धीप्रमाणे तो काम करतो. पण आता मगाशी एक उल्लेख तुम्ही केला की याच्यामध्ये राजकीय दोष कोणाचा नाहीये. पण आता बघा 23 गावं महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भामध्ये जो काही विषय म्हणजे एक धरसोड झाली, एकदा केली पुन्हा ही केली, म्हणजे इलेक्शन निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ती तर आणली, ती समाविष्ट महापालिकेत झाली. परंतु त्यांच्या विकास आराखड्याचं नियोजन मात्र PMRDA कडे ठेवण्यात आलं. तर हे कुठेतरी विसंगत नाही वाटत? म्हणजे मला राजकीय राजकीय दृष्टिकोनातून ही चूक नाही वाटत? दृष्टिकोनातून मला अजिबात हे विसंगत वाटत नाही. राजकीय ते त्यांचे निवडणुकीचे आडाखे असतात. कुठल्या अधिकाऱ्याने फाईलवरती लिहिलेलं आहे की याच्याऐवजी तुम्ही याची वेगळी महानगरपालिका करा. पुणे शहराचा आपण PMRD थोड्या बाजूला ठेवू. पुणे शहरासाठी वेगळी महानगरपालिका होणं अत्यंत गरजेचं आहे. की जसे की तुमचा मांजरी असेल किंवा हडसरच्या पुढचा सगळा जो भाग आहे जो आता डेव्हलप होत चाललेला आहे. तुमचा पश्चिम भाग तसा कमी डेव्हलप होतोय का कम्पॅरेटिव्हली, पण होतोय. त्याला इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही, त्याच्यावरती खर्च होतोय की नाही, म्हणजे त्या गावकऱ्यांनी मर्ज व्हायचं आणि नंतर मग बकाल पद्धतीने तुमचा टॅक्स द्यायचा आणि इन्फ्रास्ट्रक्चर काहीच व्हायचं नाही. एका आयुक्ताने तिथे हे केलं होतं की जसं आपण मराठवाडा विदर्भामध्ये बॅकलॉगचा नेहमी हे चालू होता, हा बॅकलॉग शहरामध्ये पण असतो. जे पैसे डेव्हलपमेंट चार्जेस बिल्डिंग बाहेर बांधल्या जातात तिथला जो पैसा गोळा होतो तो शहरामध्ये खर्च होतो, कारण तिकडचे कॉर्पोरेटर तितके अजून नवीन असतात ते. त्यामुळे मला वाटतं की अशा ह्याच्यासाठी वेगळी कॉर्पोरेशन असावी. मी महापालिका आयुक्त असल्यापासून सांगतोय की तुम्हाला शहराचं जर काही चांगलं करायचं असेल तर वेगळी महानगरपालिका करा. त्यामुळे मर्ज केले, काढले, बाटले हे कुठेतरी थांबेल. हे कुठल्या अधिकाऱ्याने फाईलवरती लिहिलेलं आहे का ते लिहिलेलं नाही. हे अधिकारी काय करतात, फक्त राजकारण्यांची लोकप्रतिनिधींची ओढतात. आणि माझा असा अनुभव आहे की तुम्ही जर कन्व्हिन्स केलं तर ते कन्व्हिन्स होतात.
तुम्हाला ते सांगावं लागतं की साहेब असंच होणार आहे, असंच होणार आहे. ते 100% कन्व्हिन्स होतात. म्हणजे त्यांना आपण कायमस्वरूपी दोष देण्यात काही अर्थ नाही. दुसरं एक पीएमआरडीएचं ब्रेन चाइल्ड ज्याला आपण म्हणतो वाळुंगे मान म्हणजे हायटेक सिटी, तर तिथला पण फार मोठी विसंगती निर्माण झाली. जो म्हणजे मुंबई बेंगलोर हायवे पासून ते हिंजवडीपर्यंत रोड जाणार होता, त्या रोडचं अद्याप काही झालेलं नाही. त्या हायटेक सिटीचं काही झालेलं नाही. पण तिथं बिल्डरांच्या टाउनशिप मात्र उभ्या आहेत. शेतकऱ्यांना मात्र काही करता येत नाही. त्याकडे कसं बघता तुम्ही? कारण त्याच्यामध्ये असं आहे की पीएमआरडी काय आहे की प्लॅनिंग ऑथॉरिटी आणि तुमची इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे सगळं करणारी आहे की ती स्वतः बिल्डरांसारखी टाउनशिप करणारी नाहीये. आता जे म्हाळुंगे वगैरे आहेत ते काय तुमच्या मगरपट्टा किंवा अॅमनोरा किंवा याच्या एवढी पण मोठी नाहीये. ते हे बिल्डरांच्यासाठीचं क्षेत्र आहे. हे पीएमआरडीने घ्यायचं नाहीये. पीएमआरडीने शहरं वसवायची आहेत. छोट्याशा टाउनशिप नाही आहेत. त्यामुळे ज्या कोणी अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला त्याला जर कोणी सांगितलं हे चुकीचं आहे की टाउनशिप हे छोट्यासाठी नसतं. हां, रोड वगैरे तुम्ही ते तो वेगळा विषय आहे. पण टाउनशिप हे बिल्डरांच्यासाठी जी पॉलिसी आहे आपली टाउनशिप पॉलिसी त्याच्या खाली आलं पाहिजे. तुमचं काम हे मोठी शहरं वसवणं आहे पीएमआरडी म्हणून, ना की छोट्याशा याच्यामध्ये जाणं. अर्थात ते छोटंसं करण्यासाठी तुम्हाला बिल्डरांसारखं इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. बिल्डरकडे इन्फ्रास्ट्रक्चर असतं की टाउनशिप करायची. तुमच्याकडे ते नसल्यामुळे गेली 10-15 वर्ष ते असंच पेंडिंग पडलेलं, 10 वर्ष तरी ते पेंडिंग पडलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होतोय. त्यामुळे इथे राजकीय नेत्यांचं हे चुकलेलं नाहीये, इथे शेतकऱ्यांचं चुकलेलं नाहीये, इथे अधिकाऱ्यांचं चुकलेलं आहे की टाउनशिप करायची. अरे टाउनशिप करायची म्हणजे पण तुमचं कामच नाही आहे हे. टाउनशिप जे करायचं काम आहे ते बिल्डरांनी ते ऑलरेडी सुरू केलेलं आहे एक 25 वर्षापूर्वी आणि फार सक्सेसफुली केलेलं आहे. तुमची ज्याच्यामध्ये तुमचं हे नाहीये, स्ट्रेंथ नाहीये, तिथे तुम्ही पडूच नाही. कारण तुम्हाला कायद्यामध्ये सुद्धा तसं मॅन्डेटच नाहीये. तुम्ही काय केलं पाहिजे की ठीक आहे आम्ही असं मोठं शहर वसवतोय, तुम्हाला जिथे असेल तिथे ते करा. पण गफलत केली की आपणही बिल्डर व्हायचं. नाही होऊ शकत. पीएमआरडीएनं बिल्डर व्हायचं ठरवलं. बिल्डर व्हायचं ठरवलं. म्हणजे हे तुमचं पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण होतं, तसं त्याच्या खाली परत यायला सुरुवात केली. हे चुकीचं आहे या जमान्यामध्ये. हां, ज्यावेळेस टाउनशिप पॉलिसी नव्हती, ज्यावेळेस बिल्डर बाय येत नव्हते, त्यावेळेस ते ठीक होतं. म्हणजे पूर्वी ते ठीक असेल. पण आता बिल्डर यायला लागले, हा व्यवसाय झाला, टाउनशिप त्यांनी सक्सेसफुल करून दाखवल्या, रोजगार आणला काही ठिकाणी. तुम्हाला माहिती आहे की मगरपट्टामध्ये 70-80 हजार लोक काम करत आहेत. म्हणजे हे असं आहे कारण ते पॅशन लागतं त्या मॅनेजमेंटचं. बरोबर. तसं पॅशन आहे का यांच्याकडे? असूच शकत नाही. 3 वर्षांनी तुम्ही घेतल्यानंतर काय पॅशन तुम्ही करणार आहात? त्यामुळे हे पूर्णपणे चुकलेला निर्णय आहे. बरेच आरोप असे होतात की त्या ठिकाणी खूप मोठे आर्थिक व्यवहार झाले म्हणजे कशामध्ये? पीएमआरडीएच्या सगळ्या. हां, आता ह्या कसं आहे की प्लॅन मी अगोदर सांगितलं पण हा प्लॅन नाहीये. हे काहीतरी एक असं डॉक्युमेंट तयार करण्यात आलंय आणि दुर्दैवाने आपल्या देशामध्ये प्लॅन म्हणजे आरक्षण, प्लॅन म्हणजे रस्ते, प्लॅन म्हणजे तुम्हाला कशाचा कुठला भाग कशासाठी ठेवायचा, हे 5-10% आहे. तुमचा प्लॅन म्हणजे काय आहे? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन, की ज्याच्यामुळे तुमच्या रिजनची इकॉनॉमी कशी वाढेल आणि त्याच्यासाठी लागणारं मग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तुमचं रिझर्वेशन कुठेतरी येईल. 5-10% त्याचं महत्त्व आहे. पण मग त्या 5-10%ला तुम्ही 99% केलंय आणि जे 90% व्हायचं तिथे त्याला तुम्ही हे केलेलं आहे. आणि मग शेवटी कुठे होतं की माझी जमीन आहे, मी अधिकाऱ्यांच्या मागे जायचं की ते समिती म्हणजे त्या समितीच्या मागे जायचं की राज्य शासनाकडे जायचं की माझं आरक्षण उठवा किंवा माझं आरक्षण शिफ्ट करा आणि त्याच्यामध्ये मग आर्थिक व्यवहार होते. आर्थिक व्यवहाराचं असं हे हे होतं. मला काही राजकीय नेत्यांची नावं माहिती आहेत. मी फक्त इथं ते घेऊ इच्छित नाही. करोडो रुपयांचे त्यांना सुद्धा पैसे द्यावे लागले पीएमआरडीएला हा म्हणजे आता असं आणि होतं. आरक्षण उठवावी लागली. काही ठिकाणी तर असं झालं की हा आपल्या विरोधातला आहे, मग पैसे मी देतोय की त्याच्या जमिनीवरती आरक्षण टाक. हा मग कसं होतं की तुम्ही ज्यावेळेस आरक्षण हाच मूळ फोकस केला प्रशासनाने तर तसंच होणार ना. आरक्षण हा खरं म्हणजे की प्लॅनचा विषयच नाहीये. तुम्ही मोठी शहर प्लॅन पीएमआरडीच्या बाबतीमध्ये बोलतो. तुम्ही मोठी शहरं वसवा. ते मोठं शहर एकच एक तुमचं टाउन प्लॅनिंग स्कीम असेल, एक मोठ्या पुण्यासारखे मोठं पुण्यापेक्षा मोठं शहर त्याच्यामध्ये करा आणि तिथे हे करा. तिथे कोणी असं हे करायचं कारणच नाहीये की आक्षेप घेण्याचं. कारण सगळ्याच जमिनी आलेल्या आहेत. कुणाची जमीन आरक्षणाखाली जात नाही. ह्याच्यामध्ये सगळ्यांना समान वागणूक मिळते आणि तिथे पैशाचा काही स्कोप नसतो. बरोबर. जे तुम्हाला जर करायचं असेल तर पैशाचा स्कोप काढून टाकायचा असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे करा. मोठी शहरं वसवा. जसं आपल्याकडे एक उदाहरण आहे की न्यू बॉम्बे, अर्थात न्यू बॉम्बेला कन्स्टंट होते. इथं तर त्याच्यापेक्षा खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आपण ती अपॉर्च्युनिटी करत नाही. मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेब आता तरी कमीत कमी म्हणजे अशा मला पद्धतीचा विचार करावेत अशी त्यांची इच्छा आहे. शेवटचा प्रश्न त्याच संदर्भात विचारायचा आहे मला की आता झालं हे झालं,
10-1 वर्ष त्याच्यामध्ये गेलेली आहेत. शेतकरी तर असं म्हणतात की आमच्या पिढ्या गेल्या, जे आम्ही 10 वर्षापूर्वी होते त्यातले आज 50-60 लोक जिवंत नाही आहेत, ते मेले. आमचं कधी काय होणार माहित नाहीये. तर आता समजा हे जर व्यवस्थित करायचं असेल तर काय करावं लागेल? व्यवस्थित करायचं असेल तर काही ती प्रिन्सिपल्स ठरवली पाहिजेत, की तुम्हाला प्लॅन काय करायचा आहे. तुम्हाला रोजगार वाढवायचा आहे. तुम्हाला आर्थिक वृद्धी कशी करायची त्याच्यामध्ये मध्ये अर्थार्जनाच्या संधी वाढवायच्यात, कारखाने असतील, सेवा क्षेत्र असतील, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि हे ठरवल्यानंतर मग तिसरं आहे की तुम्हाला पुण्याचं डिकंजेशन करायचं आहे, की पुण्यामध्ये जे काही आता सध्या जी कंजेशन झालेलं आहे, गर्दी झाली. गर्दी झालेली आहे. एक 2-2, 3-3 तासाचे एका ह्याच्याप्रमाणे कन्सल्टंट प्रमाणे काही दिवसांनी 3-3, 4-4 तासाचे जॅम पुण्यामध्ये लागतील. अशा पद्धतीचे, कारण पुण्याचा जो 2017चा आराखडा आला, विकास आराखडा, त्याच्यात जो FSI आणि TDR आलाय, त्याच्यामुळे किती बांधकामं होईल हे त्या तुमच्या मुख्य सिटी इंजिनियरलाही माहीत नाहीये की किती होणार आहे. त्यामुळे हे फार हे होणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला डिकंजेस्ट करायचं असेल, तुम्हाला ही कुठेतरी बाहेर खेचून घ्यावी लागेल. आणि खेचून घेताना मग याच्यापेक्षा चांगल्या फॅसिलिटीज, एज्युकेशन, रोजगार, अर्थार्जन, चांगल्या फॅसिलिटीज, हे सगळं करणारे मोठी शहरं, जे महानगर नियोजन आराखडा करावा लागेल. तुम्हाला करायचंच असेल तर महानगर नियोजन आराखडा, ना की विकास आराखडा शहराचा, ना की ग्रामीण भागासाठी तुमचा रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन. हे जर ठरवलं तर मग सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. आणि हे करायला तुम्हाला तिथे 5-6 महिन्यापेक्षा जास्त त्याच्या कागदावर उतरायला काही इम्प्लिमेंटेशनला वेळ लागेल. पण 5-6 महिन्याचा वेळ मोर दॅन सफिशियंट आहे हे सगळं करायला. पण एक तशी इच्छा लागेल. इच्छा कोणाची लागेल आता? आता अधिकाऱ्यांची लागेल बेसिकली. कारण अधिकाऱ्यांना जे चालू आलेलं आहे ते फक्त पुढे न्यायचं असतं. काही ड्रास्टिक काही करायचं म्हटलं की ते थोडेसे मागे जातात. तसे अधिकारी नेमले पाहिजेत आणि अशा अधिकाऱ्यांकडून मग तुम्हाला हा प्लॅन करता येणं शक्य आहे. धन्यवाद सर, आपण वेळ दिलात आणि अतिशय महत्वाच्या विषयावरती तुम्ही हा सगळा प्रकाश टाकलेला आहे. PMRDAच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या चर्चा ऐकतोय. नेमकं काय घडलं, चर्चा काय आहेत आणि वास्तवामध्ये काय होऊ शकतं, या संदर्भात आत्ताच्या आपल्या दगडे साहेबांबरोबरच्या या मुलाखतीमध्ये आपल्याला एक दिशा मिळाली असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये PMRDAची वाटचाल कदाचित या दिशेनं जर झाली तर कदाचित झालेल्या चुका आपल्याला सुधारता येऊ शकतील आणि भविष्यातलं नुकसान त्याच्यातून टाळता येऊ शकतं. एक एक पिढ्या याच्यामध्ये आपल्या चाललेल्या आहेत. 10-10 वर्ष केवळ कागदावरती विकास आराखडे राहतात, वास्तवामध्ये काहीच करता येत नाही. अशी ज्यावेळेस परिस्थिती येते त्यावेळेस कुठं आपण शहरं विकसित करणार आहे? आणि जसं जगडे साहेब म्हणाले की आपल्याला नवीन शहरं वसवायला हवीत. पुण्यातलं जे कंजेशन वाढलंय, जी गर्दी वाढतीये, ती गर्दी कमी करायच्या ऐवजी आपण ती जर अधिकच फुगवायला लागलो तर ही गर्दी कधीच कमी होणार नाही. त्याच शहराला लागून जर पुन्हा अशी गर्दी वाढत राहिली तर शहरं तशीच फुगलेली राहतील. म्हणून विकास आराखडा कुठल्या दिशेनं होणं आवश्यक आहे, हे गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. याच्यावरती राजकारण, चर्चा, उणीधुणी काढणं हा विषय हा नाहीये. खरं तर हा हजारो वर्षां पुढचा विषय आहे आणि म्हणून त्याला गांभीर्यानं राजकारण्यांनी घ्यावं, अधिकाऱ्यांनी घ्यावं आणि तुम्ही आम्ही सर्वांनीच घेतलं पाहिजे. आपण या PMRDAच्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे विषय आहेत, त्याच्यावरती अजून बोलत राहू, लक्ष ठेवून असू आणि अधिकाधिक चांगलं नागरिकांसाठी हा PMRDAचा विकास आराखडा कसा होईल या दिशेनं सर्वांनी जर प्रयत्न केला तर तो दिवस चांगला आपल्यासाठी निश्चित उगवेल. तुम्ही फॉर द पीपल न्यूजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.